नमस्कार मंडळी, सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या सकारात्मक चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गूढ, रहस्यमय पण आपल्या आयुष्याशी थेट जोडलेला विषय. आपला मेंदू कसं काम करतो, आपला मेंदू कोणकोणत्या अवस्थेत काम करतो, ब्रेन वेव्ज म्हणजे काय, मेडिटेशन केल्यावर ब्रेन वेव्ज कशा बदलतात, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रेन वेव्ज म्हणजे नेमकं काय? आपल्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स असतात. हे न्यूरॉन्स एकमेकांशी इलेक्ट्रिकल सिग्नलच्या माध्यमातून संवाद साधत असतात. या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीलाच आपण ब्रेन वेव्ज म्हणजेच मेंदू तरंग असे म्हणतो. जशा समुद्राच्या लाटा असतात ना, तशाच आपल्या मेंदूमध्ये वेव्ज असतात. या वेव्जचा वेग, फ्रिक्वेन्सी बदलली की आपली मानसिक अवस्थाही बदलते. कधीकधी आपण टेन्शनमध्ये असतो, कधीकधी खूप जास्त शांत असतो, कधीकधी खूप ओव्हर थिंकिंगमध्ये असतो, तर कधीकधी खूप एकाग्र असतो, तर कधीकधी गाढ झोपेत असतो. हे सगळं का ठरतं? हे सगळं ठरतं फक्त आणि फक्त ब्रेन वेव्जमुळे. ब्रेन वेव्ज म्हणजे काय हे तर आपण पाहिलं. आता ब्रेन वेव्जचे मुख्य 5 प्रकार पडतात, ते आपण पाहूया. एक एक प्रकार समजून घेऊया. पहिला प्रकार बीटा वेव्ज. बीटा वेव्ज म्हणजे तणाव आणि कामाची अवस्था. बीटा वेव्ज आपण जागे असतो, काम करत असतो, विचार करत असतो, मोबाईल बघत असतो तेव्हा सक्रिय असतो. बीटा वेव्हची फ्रिक्वेन्सी 13 to 30 हर्ट्ज इतकी असते. ही अवस्था ॲक्टिव्ह माइंडची असते. परंतु जास्त वेळ बीटा वेव्जमध्ये राहिल्यास ओव्हर थिंकिंग, चिंता, स्ट्रेस, चिडचिड, राग या गोष्टी वाढत जातात. एका संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की आज 90% लोक संपूर्ण दिवस बीटा वेव्जमध्ये अडकलेले आहेत. म्हणूनच झोप न लागणे, मन अशांत असणे, डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रेन वेव्जचा प्रकार आहे अल्फा वेव्ज, म्हणजे शांततेची सुरुवात. अल्फा वेव्ज आपण जेव्हा शांत बसतो, डोळे बंद करून सॉफ्ट म्युझिक ऐकतो, निसर्गरम्य परिसरात फिरायला जातो, ही कार्य करताना खूप जास्त सक्रिय असतो. अल्फा वेव्जची फ्रिक्वेन्सी 8 to 12 हर्ट्ज इतकी असते. ही अवस्था रिलॅक्सेशन, क्रिएटिव्हिटी, इनर पीसची असते. अल्फा वेव्जमध्ये गेलो की स्ट्रेस कमी होतो, BP नॉर्मल होतो, मन हलकं व स्थिर होतं. मेडिटेशनची खरी सुरुवात अल्फा स्टेटपासूनच होते. तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे थीटा वेव्ज, म्हणजेच डीप मेडिटेशन आणि हीलिंग. थीटा वेव्ज झोप आणि जाग यामधील अवस्था असते. डीप मेडिटेशन, हिप्नोसाइज, व्हिज्युअलायझेशन आणि सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेशन यामध्ये जास्त सक्रिय असतो. थीटा वेव्जची फ्रिक्वेन्सी 4 to 7 हर्ट्ज इतकी असते. थीटा वेव्ज म्हणजे अशी अवस्था जिथे मन पूर्णपणे शांत असते. जुने इमोशनल वाउंड्स हील होतात, भीती कमी होते, क्रिएटिव्हिटी प्रचंड वाढते, मॅनिफेस्टेशन पॉवरफुल होते. जेव्हा आपण डीप मेडिटेशनमध्ये असतो ना, तेव्हा आपण थीटा वेव्जमध्ये प्रवास करत असतो. चौथा महत्त्वाचा प्रकार आहे डेल्टा वेव्ज, म्हणजेच गाढ झोप व पूर्ण हीलिंग. डेल्टा वेव्ज गाढ झोपेत, अनकॉन्शियस स्टेट व बॉडी रिपेअर मोडमध्ये जास्त सक्रिय असतो. डेल्टा वेव्जची फ्रिक्वेन्सी 0.5 to 3 हर्ट्ज इतकी असते. डेल्टा वेव्ज म्हणजे अशी अवस्था जिथे शरीर स्वतःला हील करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते,
पेशी हील होतात, थकवा निघून जातो. एका संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे, जर माणसाला डेल्टा झोप मिळाली नाही तर तो सतत थकलेला राहतो, आजारी पडतो आणि मन चिडचिडे होते. 5वा महत्त्वाचा प्रकार आहे गामा वेव्ज, म्हणजेच अतिशय तीव्र एकाग्रता, उच्च बुद्धिमत्ता आणि उच्च प्रतीचा आध्यात्मिक विकास. गामा वेव्ज हे सर्वात वेगवान ब्रेन वेव्ज आहे. गामा वेव्जची फ्रिक्वेन्सी 30 हर्ट्झपेक्षा जास्त असते. गामा वेव्ज म्हणजे अशी अवस्था जिथे शार्प मेमरी, हाय इंटेलिजन्स, डीप फोकस, फास्ट लर्निंग आणि उच्च प्रतीची आध्यात्मिक अवस्था असते. गामा वेव्ज योगीज, सायंटिस्ट आणि हायली सक्सेसफुल पीपल यांच्यामध्ये जास्त आढळते. नियमित मेडिटेशनमुळे गामा वेव्ज मजबूत होतात. मेडिटेशन करताना ब्रेन वेव्ज कशा बदलतात हे आपण समजून घेऊया. ब्रेन वेव्जचा साधारण प्रवास बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा आणि गामा असा होतो. यामुळे काय होतं? स्ट्रेस कमी होतो, विचार शांत होतात, झोपेची समस्या नाहीशी होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आज आपण दिवसभर बिझी असतो. सतत मोबाईल, सतत चिंता, सतत तुलना, सतत टेन्शन, म्हणजे आपण 24 तास बीटा वेव्जमध्येच अडकलेलो असतो. म्हणूनच डिप्रेशन, एन्झायटी, BP, हार्ट इश्यू, राग, चिडचिड यासारख्या समस्या वाढत जात आहेत. यावर उपाय फक्त एकच, नियमित मेडिटेशन. फक्त 10 ते 15 मिनटं दररोज स्वतःसाठी शांत ठिकाणी डोळे बंद करून फक्त श्वासांवर लक्ष. आपला मेंदू बीटा वेव्जमधून अल्फा वेव्जमध्ये आणि अल्फा वेव्जमधून थीटा वेव्जमध्ये जायला सुरुवात करतो आणि तिथूनच खऱ्या शांततेची सुरुवात होते. मंडळी, आपले मन आपले आयुष्य ठरवते आणि आपल्या मनाची अवस्था आपले ब्रेन वेव्ज ठरवतात. जर आयुष्यात शांती हवी असेल, यश हवं असेल, समाधान हवं असेल, फोकस हवा असेल आणि चांगले आरोग्य हवे असेल तर आपल्या ब्रेन वेव्जवर काम करा. मेडिटेशन सुरू करा, स्वतःला वेळ द्या, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान छान उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.